नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत की नंदिनी विजयला चांगला चोप देणार आहे. तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया. विजय आता किचनमध्ये चहा बनवत असतो आणि चहा बनवत असताना तो गाणं म्हणत असतो की आवाज वाढव डीजे, तुला आईची शपथ आहे. हे गाणं आता तो मोठमोठ्याने म्हणत असतो. मग आता नंदिनी तिकडून येते आणि विजयचं गाणं ऐकून म्हणत असते की आई शपथ, आज आनंद निवास समोर पण हेच गाणं वाजत होतं. तर विजय तिला म्हणत असतो की रेली, असं म्हणून तो आता परत तेच गाणं म्हणायला सुरुवात करतो, मोठमोठ्याने गाणं म्हणायला सुरुवात करतो. मग नंदिनीला राग येतो आणि ती जोरात ओरडते आणि त्याला म्हणत असते की गप्प बस. असं म्हटल्याबरोबर विजय घाबरतो. तर नंदिनी आता विजयच्या जवळ येते आणि खूपच रागाने त्याच्याकडे बघत असते. विजय सुद्धा आता तिच्याकडे बघत असतो घाबरून. मग नंदिनी म्हणत असते की इतका मोठा आवाज होता ना त्या गाण्याचा की आम्ही सगळे हैराण झालो. जसं तू या घरात आल्यापासून आम्ही सगळे हैराण झालोय ना, अगदी तसंच. आता असं म्हटल्याबरोबर विजय आता नंदिनीकडे आश्चर्यानेच बघायला लागतो. मग नंदिनी पुन्हा म्हणत असते की बाय द वे, एक्झॅक्ट सेम गाणं कसं काय गुणगुणतोय? त्यावेळेस विजय म्हणतो की काय नंदिनी, आपण काही गाणं ठरवून गुणगुणतो का? असं जे तोंडात येतं तसं गुणगुणतो? नंदिनी म्हणत असते की करेक्ट, ठरवून गाणं गुणगुणता येत नाही, पण ठरवून प्लॅन मात्र आपण नक्कीच करू शकतो. आता नंदिनी असं बोलल्यानंतर विजयला वाटतं की हिला नेमकं झाले काय, अशी का बोलत आहे, आणि तो नंदिनीकडे आश्चर्यानेच बघत राहतो. तो आता आलं कुटत असतो चहामध्ये टाकण्यासाठी. त्यावेळेस नंदिनी त्याला म्हणत असते की काय करतोय तू विजय? मग विजय म्हणत असतो की मी ना छान आलं घालून चहा करतोय, तू घेणार का? आणि मग तो तिकडे चहा पावडर आणायला जातो. तर नंदिनी सुद्धा त्याच्या पाठीमागे जाते आणि म्हणत असते की रेसिपी छान आहे, कधी वेळ पडली तर ना मला पिळायला आणि ठेचायला नक्कीच आवडेल. मग विजय तिच्याकडे पुन्हा आश्चर्यानेच बघत असतो. त्यावेळेस ती म्हणत असते की अरे, आलं आणि लिंबू असं मला म्हणायचं होतं. मग आता तो म्हणतो की हा ठीक आहे. मग आता नंदिनी म्हणत असते की तू जे काय करतोय ना ते मला कळत नाहीये, असं समजू नकोस विजय. मग विजय म्हणतो की मला काहीच आयडिया नाहीये, तू कशाबद्दल बोलतीये? मग नंदिनी म्हणत असते की ओके, तुला आयडिया नाहीये ना, तर ठीक आहे, नसेल आयडिया. मग विजय आता फ्रीज उघडायला जातो. तर नंदिनी त्याला फ्रीज उघडू देत नाही. लगेच ती फ्रीज लावून घेते आणि म्हणत असते की आज काव्याच्या बाबतीत प्लॅन केला होता त्याबद्दल मी बोलतीये. आता असं म्हटल्याबरोबर विजयच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो म्हणत असतो की हे काय करतीये नंदिनी, आम्ही मगाशीच प्रूव्ह केलेलं आहे की आम्ही काहीच केलेलं नाहीये, तरी सुद्धा त्या पार्थने आमच्यावरती खोटे आरोप केले, माझ्या अंगावरती तो धावून आला आणि आता तू पण तेच करत आहे. अगं आम्ही नाही केलं. मग आता नंदिनीच फ्रीज उघडते आणि त्यातलं लिंबू काढून विजयच्या हातामध्ये देते. तर विजय तिला थँक्यू म्हणून आता त्या कामाला लागतो त्याच्या चहा करण्याच्या. त्यावेळेस नंदिनी म्हणत असते की काय रे, स्वतःला खूप शहाणा समजतोस का? चल एक गंमत सांगते तुला. मी आणि काव्या आम्ही शाळेत असताना एक मुलगा काव्याला खूप त्रास द्यायचा, अविनाश असं नाव होतं त्याचं. मग आता काव्याने नाही सांगितलं मला, पण मी शोधून काढलं आणि मी ठरवलं होतं की या मुलाला चांगलीच अद्दल घडवायची. तर स्पोर्ट डे होता, लंगडीचा खेळ होता. खचाखच भरलेल्या ग्राउंडमध्ये अविनाश मला धरायला उठला आणि मग लगेच विजय म्हणतो की आणि तू त्याला पायात पाय घालून पाडलं. त्यावेळेस नंदिनी म्हणत असते की शी, असल्या फालतू गोष्टी नंदिनी करत नसती. ती म्हणते की तो मला धरायला धावला आणि मी पळायला लागले. सगळ्यांना असं वाटलं की अविनाश मला आउट करणार, पण मी ठरवलं होतं याला चांगलाच धडा शिकवायचा, त्यामुळे मी पळत राहिले. शेवटी दमून भागून एक वेळ तो चक्कर येऊन खाली कोसळला. मग त्याला ॲडमिट करावं लागलं. मग मी काव्याला घेऊन गेले होते त्याला भेटायला हॉस्पिटलमध्ये फळं घेऊन. तिथेच मी त्याला समज दिली की माझ्या बहिणीच्या वाकड्यात शिरायचं नाही. आता हे ऐकून विजय आणखीनच घाबरतो आणि आता तो चहा गाळतो आणि घेऊन चाललेला असतो. त्यावेळेस नंदिनी पुन्हा त्याच्या समोर जाते आणि म्हणत असते की काय सांगितलं मी त्याला की माझ्या बहिणीच्या वाकड्यात शिरायचं नाही, कळलं ना? ठरवलं असतं तर त्याचं थोबाड फोडू शकले असते मी. ठरवलं असतं तर आईबाबांना सांगून त्याला शिक्षाही मिळाली असती, पण मी तसं केलं नाही, कारण मला त्याला मेसेज द्यायचा होता. जर नंदिनीने ठरवलं तर कोणालाही कळू न देता समोर त्याला आडवं सुद्धा पाडू शकले असते, पण विजय मी असं केलं नाही. मग नंदिनी पुन्हा म्हणत असते की जे मी शाळेतल्या मुलाला सांगितलं तेच मी तुला सांगते विजय, माझ्या बहिणीच्या वाकड्यात शिरायचं नाही, नाहीतर मी तुझं जे करेल ते तू सहन नाही करू शकणार, कारण नंदिनी बोलून नाही करून दाखवते. असं म्हणून नंदिनी त्याच्या पुढे जात असते आणि तो आता नंदिनीला घाबरून पाठीमागे सरकत असतो. मग अचानक तो टेबलला धडकतो आणि त्याच्यावर
ती जी प्लेट असते ती खाली पडते आणि जोरात आवाज होतो, त्यामुळे तो आणखीनच दचकतो. नंदिनी मात्र त्याच्याकडे खूपच रागाने बघत असते आणि मग तिथून ती निघून जाते. पण तिथे पॉकेट पडलेलं असतं ती घेऊन येते आणि म्हणत असते की अरे हे तर मी विसरलीच तुला द्यायचं, म्हणून ती त्याच्या जवळ जाते आणि आता ती म्हणत असते की तू हा चेक मिथून काकांना दिला होता ना, पण त्यांनी क्रेडिट नाही केला, तुझा वाया गेला हा चान्स, असं म्हणून ती त्याला देत असते. तर आता तो घ्यायला जातो, पण नंदिनी त्याच्या हातात न देता त्याच्या अंगावरती फेकून देते आणि म्हणत असते की आम्ही देशमुख आहे, आमची ना मुळं फुलं सगळं खोलवर रुजलेली आहेत, आमच्या घरातील माणसांना मदत करण्यासाठी आम्ही सगळेजण मिळून समर्थ आहोत, त्यामुळे असल्या फालतू गोष्टी पुन्हा करायची काहीच गरज नाही, असं म्हणून नंदिनी तिथून आता खूपच ॲटिट्यूडमध्ये निघून चाललेली असते. पण पुन्हा माघारी येते आणि त्याने बनवलेला जो चहा तिथे किचन कट्ट्यावरती ठेवलेला असतो तो कप आता घेऊन त्याच्या जवळ जाते आणि म्हणत असते की एन्जॉय युअर जंजीर और लेमन टी, असं म्हणून ती त्याच्या समोर धरते. तर विजय आता खूपच घाबरून तो कप तिच्या हातातून घेतो आणि मग नंदिनी तिथून निघून जाते. नंदिनी गेल्यानंतर विजय म्हणत असतो की एकदा त्या काव्याची विकेट पडू दे, मग तुला मी असं पळवतो ना की बघ, एकदा आपण दोघे लंगडी घालू आणि आता कोण चक्कर येऊन पडतंय ना पहिलं तेच पाहूया, नाही तुला आता चांगलीच जमिनीवरती कोसळवली ना तर नाव विजय लावणार नाही, असं म्हणून आता तो सुद्धा नंदिनीवरती खूपच चिडलेला असतो. तर चला, हा भाग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.